दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे वैयक्तिक ऑलिम्पिक पदकावरती आपलं नाव कोरणार का या प्रश्नाचं उत्तर उद्या आपल्याला मिळणार आहे। मूळच्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक मधल्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारामध्ये आज अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। त्याने प्राथमिक फेरीमध्ये 590 गुणांची कमाई केली आणि 7वं स्थान राखलं। चीनचा लिऊ युकुन हा प्राथमिक फेरीमध्ये सर्वोत्तम ठरलाय। त्याने 594 गुणांची कमाई केली आहे। दोघांमधला अवघ्या 4 गुणांचा फरक लक्षात घेता स्वप्नील कुसाळेला पहिल्या 3 क्रमांकामध्ये झेप घेण्याची आणि पदक जिंकण्याची सुद्धा अजूनही संधी आहे। तर पॅरिस ऑलिम्पिक मधल्या नेमबाजीमध्ये 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन प्रकारच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारणाऱ्या स्वप्नील कुसाळेची ओळख करून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमबाज स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये धडक। स्वप्नील कुसाळे 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन या प्रकाराच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला आहे। स्वप्नील कुसाळे हा मूळचा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यामधल्या कांबळवाडीचा आहे। स्वप्नील हा कांबळवाडीमधल्या शेतकरी कुटुंबामधला आहे। वडिलांचं नाव आहे सुरेश आणि आई अनिता या सरपंच आहे। स्वप्नील हा राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेचा नेमबाज 2009 सालापासून पुण्याच्या बालेवाडीमध्ये तो सराव करतोय। महाराष्ट्राची नेमबाज आणि ऑलिम्पियन दीपाली देशपांडे यांनी 2013 पासून मार्गदर्शन त्याला केलेलं आहे। कौरोमधल्या जागतिक नेमबाजीमध्ये वैयक्तिक 4थ्या स्थानासह ऑलिम्पिक कोटा सांघिक स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची त्याने कमाई केली। 2022 साली स्वप्नीलला एशियाडचं सांघिक सुवर्ण मिळालं। बाकू विश्वचषकामध्ये मिश्र दुहेरीचं सुवर्ण पदक, एक वैयक्तिक आणि एक सांघिक स्पर्धेमधलं रौप्य पदक सुद्धा त्याने मिळवलंय। 2021 साली दिल्लीमधल्या विश्वचषकामध्ये स्वप्नीलला एक सांघिक प्रकारामधलं सुवर्ण पदक मिळालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।